अर्थसंकल्पाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्यात लवकरच एकल महिलांसाठी धोरण जाहीर केलं जाईल अशी घोषणा केली। त्या घोषणेचं सौ एकल महिला समितीच्या वतीनं आम्ही स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये 54 लाख एकल महिला होत्या। त्यानंतर आलेला कोरोना, व्यसनामुळे होणारे मृत्यू, रस्ते अपघात, आजारामुळे होणारे मृत्यू आणि 15 वर्षानंतर जनगणनेमध्ये आता जर बघितलं तर ती संख्या 75 लाखापेक्षा जास्त असू शकते। या महिलांच्या मुलांसह ही संख्या आपण मोजली तर कदाचित ती 1.5 कोटीच्या पुढे असू शकते। महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये 1.5 कोटी ही खूप मोठी संख्या आहे आणि त्यामुळे या महिला आणि त्यांची मुलं यांच्यासाठी धोरणाची आवश्यकता आहे आणि म्हणून ही गोष्ट खूप स्वागतार्ह आहे। दुसरी एक समाधानाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदांनी एकल महिलांचं सर्वेक्षण केलं आहे किंवा करत आहेत आणि त्यामधून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। त्या माहितीच्या आधारे सरकारला हे धोरण नक्की करणं अधिक सोपं जाईल। त्यासाठी सरकारनं इतर राज्यातील वेगवेगळ्या एकल महिलांसाठीच्या योजना आणि राज्यातील या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, तज्ज्ञ कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या या सर्वांशी चर्चा विनिमय करून लवकरात लवकर हे धोरण केलं तर मला असं वाटतं की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ज्या एकल महिला आहेत त्यांचा प्रश्न प्राधान्यानं पुढे येईल, त्याला उत्तरं मिळतील आणि किमान आज या महिला शासनासाठी दखलपात्र नव्हत्या, पण या धोरणानंतर आज खऱ्या अर्थानं या महिला शासनाच्या अजेंड्यावर येतील, समाजाच्या अजेंड्यावर येतील आणि या महिलांचे प्रश्न समाजाचे होतील आणि यातून या महिलांचा पुढचा काळ हा किमान सुसह्य असेल, त्यांची मुलं चांगल्या पद्धतीने शिकू शकतील आणि म्हणून हे धोरण लवकरात लवकर अंमलात आणावं अशा पद्धतीचे प्रयत्न आपण सर्वजण करूया।